नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरावतीत 9 ऑक्टोबरला दसरा मैदानावर अमित शहांची जाहीर सभा. सिटी न्यूजच्या ॲपवरही जाहीर सभा. वाहतूक महिला कर्मचारीला मारहाण. वन वे असल्याने गाडी रोखल्यावरून वाद. महिला कर्मचारी जखमी. उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगाची करडी नजर. विनापरवाना झेंडे, फ्लॅक्स, पोस्टर्स लावण्यास मनाई. वसाहतींची दैना. मूलभूत सोयींचा अभाव. रस्ते नाही, नाल्या नसल्याने रस्त्यांवर डोबरे. चालणंही मुश्किल. शिवसेना विभाग प्रमुख अत्यवस्थ. दारूच्या बाटलीतून पोलिसांनी विष पाजल्याचा खळबळजनक आरोप. गाडी सोडवण्यावरून झाला वाद. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 9 ऑक्टोबरला अमरावतीत आहेत. दसरा मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचं सिटी न्यूजवर थेट प्रक्षेपण असून सिटी न्यूजच्या ॲपवर देखील ही जाहीर सभा पाहता येणार आहे. या सभेची तयारी दसरा मैदानावर सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 9 ऑक्टोबरला अमरावतीत येत आहेत. दसरा मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ते ही सभा घेणार आहेत. सभा घेऊन व निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अमित शहा परतणार आहेत. या सभेची जय्यत तयारी दसरा मैदानावर सुरू आहे. श्वान पथक व बॉम्ब शोधक नाशक पथकानं येथील तपासणी केली. या जाहीर सभेचं थेट प्रक्षेपण सिटी न्यूज करणार असून मोबाईलवर सिटी न्यूजच्या ॲपवर सिटी न्यूज विदर्भवर ही जाहीर सभा पाहता येणार आहे. कुरुक्षेत्र विधानसभा 2014 या कुरुक्षेत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जय्यत तयारीत पोहोचलेली आहे. प्रचाराचा झंझावाती दौरे अवघ्या महाराष्ट्रभर सुरू आहे. अवघ्या महाराष्ट्रभरच का, अमरावतीही या झंझावाती प्रचाराच्या रणधुमाळीतून कुठेही मागे नाही. अमरावती व बडनेरा या दोन्ही मतदारसंघात निकरीची व अस्तित्वाची लढाई होत आहे. सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापली निवडणुकीची तयारी करताना सध्या दिसून येतोय. आपण महानगरातील दशहरा मैदान येथे पोहोचलो. या मैदानावर येत्या काही तासानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शाह यांची जाहीर प्रचार सभा होईल आणि त्यांच्या प्रचार सभेसाठी लागणारं मैदान तयार होण्याची जे प्रक्रिया आहे ते इथं सुरू आहे. आपण पोलीस बघू शकतो की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस सुद्धा लाईव्ह मेटल डिटेक्टर, डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक नाशक पथक या सगळ्यांच्या माध्यमातून या मैदानाची कसून चौकशी करीत आहेत. त्यानंतर या मैदानात लागणारं जे सामान आहे ते सुद्धा चेकिंग करून पोहोचवले जात आहेत. अवघ्या रात्रभरात हा स्टेज या कारागिरांना येथे उभा करायचा आहे आणि ते करतीलही, कारण की रणधुमाळी आहे विधानसभा निवडणुकीची. कुरुक्षेत्र आहे अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघ. उमेदवारांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स असं प्रचाराचं साहित्य परवानगीशिवाय झळकवता येत नाही. यासाठी एक पथक कार्यरत असून विनापरवाना असलेलं प्रचाराचं साहित्य काढलं जात आहे. भाजपचे झेंडे या पथकानं काढले आहेत. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई आहे. सर्वच पक्षांसाठी निवडणूक आयोगाचे सक्त आदेश असून उमेदवारांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स असं कुठलाही प्रचाराचं साहित्य परवानगीशिवाय लावता येणार नाहीये. एखादं पोस्टर असल्यास त्या पोस्टरवर परवानगीचं खास स्टिकर अनिवार्य आहे. हे स्टिकर नसलेले पोस्टर्स, बॅनर्स सरळ उतरवले जात आहेत. चौकाचौकात असलेले झेंडेही काढण्यात आले आहेत. सक्करसाद चौकात लावलेले भाजपचे झेंडे उतरवण्यात आले. दुकानांवर लावलेली झेंडेही या पथकाने काढायला लावले आहेत. मनपाचं उत्पन्न वाढवण्यासाठी विभागाने कंबर कसली आहे हे यावरून दिसून येतं. याशिवाय उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगाची करडी नजर असल्याचं यावरून दिसून येतं.
वाहतूक कर्मचारी महिलेला धक्का देऊन दुचाकी चालकाने पळ काढला. जव्हार गेटमधील ही घटना आहे. जव्हार रोडवर वन वे असल्याने वाहतूक कर्मचारी महिला पोलिसने दुचाकी रोखली असता तिच्या चेहऱ्यावर जोराने वार करून दुचाकी चालकाने पळ काढला. हा दूध विक्रेता होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दुचाकीवरील दोघांपैकी एक कुख्यात गुंडही आहे. वाहतुकीचे नियम पाळले जात नाही अशी ओरड होते. मात्र वनवेचा नियम पाळताना वाहतूक कर्मचारी महिलेला चक्क जखमी करून दुचाकी चालकाने पळ काढलाय. MH27Y9542 क्रमांकाच्या दुचाकीवरून एक दूध विक्रेता व आणखी एक जण असे दोघे सक्करसाद चौकाकडून जव्हार गेटकडे गेले. जव्हार गेटमधून जाण्यास वनवेमुळे परवानगी नसल्याने तेथील महिला पोलीस कर्मचारी बक्कल नंबर 383 ने या दुचाकीला रोखलं असता दुचाकी चालकाने महिला पोलीसला चेहऱ्यावर वार करून धक्का दिला व पळ काढला. हा धक्का इतका जोराचा होता की या महिला कर्मचारीचं नाक व तोंड फुटलं. या दोघांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला असून त्याचं नाव शेख रशीद शेख फारूक आहे. हा कुख्यात गुंड आहे तर दुसरा फरार आहे. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. शहर कोतवाली पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेट पर आज दिन दहाड़े चलते एक लेडीज पुलिस छापड़ मारकर और फाइटा मारकर लेडीज पुलिस को घायल कर दिया गया है. ये बहुत ही निंदनीय है और ये मेरे सामने की घटना है. हम यहाँ खड़े थे, लेडीज पुलिस ने उसको रोका है और उन्होंने आके तुरंत चलते लेडीज पुलिस के ऊपर हमला कर दिया है. हम बीच बचाव करने को गए जब तक वो अपनी भाग चुका था. बाकी ये यहाँ पर लेडीज पुलिस न होते हुए 4-5 जने की ड्यूटी लगाना चाहिए, ऐसी हमारी पुलिस प्रशासन से मांग है. लोगों से खौफ निकल रहा है पुलिस का. इस पर सख्त कानून आना चाहिए, सख्त से सख्त. पुलिस का खौफ पब्लिक पे रहना चाहिए, हर पब्लिक पे पुलिस का खौफ रहना चाहिए. आज बहुत दिन दाड़े कोई भी महिला पुलिस कर्मी पे शिवसेना विभाग प्रमुखांशी वाद करून त्यांना विषयुक्त दारू पाजल्याचा खळबळजनक आरोप वाहतूक पोलिसांसह राजापेठ पोलीस कर्मचाऱ्यांवर केला जातो आहे. मुन्ना मिश्रा यांनी हा आरोप केला आहे. या विषप्रयोगामुळे ते अत्यवस्थ झाले होते. इरविनच्या अतिदक्षता विभागात ते उपचार घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बडनेरा मार्गावरील धन्वंतरी कॉम्प्लेक्स येथे टिबल सीट जाताना 3 युवकांना वाहतूक पोलिसांनी पकडलं. त्यावेळी शिवसेना विभाग प्रमुख मुन्ना उर्फ राजेश मिश्रा यांनी मध्यस्थी करून गाडी सोडण्याची विनंती केली. 42 वर्षीय मुन्ना मिश्रा हे नवाथे नगर येथील रहिवासी आहेत. वाहतूक कर्मचाऱ्यांनी मुन्ना मिश्रा यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला नेला असाही आरोप करण्यात आलाय. वाहतूक विभागाचे PSI निलेश पाटील, कर्मचारी विजय राठोड व 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने मुन्ना मिश्रा यांना दारूच्या बाटलीतून विष पाजण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुन्ना मिश्रा यांची अवस्था गंभीर झाली असा आरोप खुद्द मिश्रा यांनी केला आहे. सध्या ते इरविनच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. याविषयी उत्तर देण्यास पोलीस प्रशासनही टाळाटाळ करत आहे. 2 कॉन्स्टेबल आले, त्याचा एकचं नाव होता विजय आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट होती की त्यांच्या बेसवर ना आता बक्कल नंबर होता, बक्कल नंबर नाही, सरनेम पण नव्हता त्यांच्यावर. हा विषय झाला की आमचं नाव कोणी उठली टाकत. त्यांना हटवायला सांगितली गाडी, तो माझ्या अंगावर आला, मला मारहाण केली. तेव्हा कमीत कमी तिथं 200-300 लोक होते. आणि मग सर्व निपटल्यानंतर राजापेठला आलो. राजापेठवर आल्यानंतर सर्वांची पोलीसच्या हिशोबाने आपण पोलीसचा गुन्हा कसा दाखल करू याची चर्चा होती, भोवती फिरू लागली. तर तेव्हा मी विचार केला, म्हटलं साहेब माझा रिपोर्ट तर तुम्हाला लिहायच लागेल, तुझंही लिहितो म्हणे, याचे लिहितो म्हणून माझा रिपोर्ट ॲक्सेप्ट केला. मला OC दिली. अजून FIR वगैरे फाडला की नाही फाडला तर मला माहिती नाही. त्यानंतर मी रिसोर्ट कॉपी वगैरे घेतली आणि निघताना पाटीलमध्ये इकडे साईडमध्ये पोलिसांच्या विरोधात जाता आम्हाला सोळंके साहेब सांगून गेले आहे, मागं पुढं पाहायचं नाही, त्याला याचा खात्मा करून टाका. मला एवढं माहीत नव्हतं ते. जेव्हा त्यांनी टाकलं हे प्या, जसं उघडलं तरी होता जहार आहे, तरी त्यांना नोट टाकून असा कमीत कमी जास्त 20-30 ग्राम चालला गेला असं पोटात. आणि मला चक्कर आली, मी पडलो. आणि हे धीरज आवाज दिला तर हे 3-4 मागं पोलीस स्टेशनचं ते हे आहे तिकून निघून गेले. ते निघाल्यानंतर आम्ही घेतलं त्याला की बा चला आता आपण डायरेक्ट CP वगैरेला भेटू, आपली कंप्लेंट अशा प्रकारची आहे, आपण राजापेठमध्ये दिली आहे. पण ते वेळ जास्त मला CPकडे जाऊ नाही शकलो. पण जे चक्कर येत होता मला आणि व्हॉमिटिंग जे चालू झाले मला,
9 वाजतापासून मग मी इथं आजपर्यंत ॲडमिट आहे. पहिले सिरियस झाली होती ते म्हणून इथं मला बनवलं.